नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला वनरक्षक भरतीची संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 9 पाहायची आहे. तर वेळ न घालवता सुरू करूया. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, वनरक्षकाच्या कर्तव्यासंबंधी पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर या ठिकाणी मित्रांनो अ व ब हे दोन्ही विधान म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे आहे हे बरोबर आहे. वनरक्षक बी गोळा करणे, रोपवाटिका कामे, बी पेरणे, रोपवनांची कामे इत्यादी कामे करतात. वनरक्षक प्रथम वनगुन्हा रिपोर्टमधील गुन्हेगाराचा शोध घेतात. चौकशी कामे वनपालांना मदतसुद्धा करतात. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. पुढचा प्रश्न पहा, भारताच्या राज्यघटनेतील कलमनुसार पर्यावरण, वने, वन्यजीव यांच्या संरक्षण व विकासाची जबाबदारी यांच्यावर टाकण्यात आलेली आहे. कोणत्या कलमानुसार टाकण्यात आलेली आहे हा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. तर कलम 48 हे कलम आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झालेली आहे? तर या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्र राज्याची वननिर्मिती ही इसवी सन 2008 ठरविण्यात आली. खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर मित्रांनो वरीलपैकी सर्व विधान या ठिकाणी बरोबर आहेत. उन्हाळ्यात दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात जास्त पाऊस पडतो, त्या पावसाला वळवाचा पाऊस म्हणतात. उत्तर कोकणातून दक्षिण कोकणात गेल्यास पावसाचे प्रमाण वाढत जाते. बारामती हे शहर पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये येते. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर खालीपैकी कोणत्या प्रकारचे हवामान असते? तर पर्याय क्रमांक 1 आणि 2 म्हणजे आर्द्र आणि थंड असं दोन्ही प्रकारचं हवामान असतं सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर. महाराष्ट्रातील येथे सर्वात जास्त पाऊस पडतो आंबोली या ठिकाणी. त्यानंतर लातूर जिल्ह्यात मोसमी पावसाचे प्रमाण आहे 75 ते 100 सेंटीमीटर. चांदोली राष्ट्रीय उद्यानात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो असा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जे सर्व जिल्हे आहेत ही या सर्व जिल्ह्यांचा म्हणजे सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी या सर्व जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश होतो चांदोली राष्ट्रीय अभयारण्यात. त्यानंतर अमरावती विभागात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे? तर मित्रांनो अमरावती विभागामध्ये सर्व आहेत वरीलपैकी म्हणजे मेळघाट पण आहे, इसापूर पण आहे, नरनाळा पण आहे, अंबा बरवा, काटेपूर्णा, लोणार हे सर्व अभयारण्ये मित्रांनो अमरावती विभागात येतात. खालीपैकी कोणत्या अभयारण्यानजीक वृंदावनाच्या धर्तीवर उभारलेले संत ज्ञानेश्वर उद्यान हे पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे? तर ते अभयारण्य कोणतं आहे? तर ते आहे मित्रांनो जायकवाडी. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वनांखालील क्षेत्र भारतात सर्वात जास्त आढळतं? तर या ठिकाणी भारतामध्ये सर्वात जास्त उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने आढळतात. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न पहा, मुंबईजवळील रिकामी जागा राष्ट्रीय उद्यानाला दरवर्षी 12 लाख पर्यटक भेट देत असतात. तर संजय गांधी आहे. पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे? तर पुढीलपैकी एकही विधान चूक नाही. तर सर्व विधान बरोबर आहेत. महाजैव विविधता असलेले देश मुख्यतः समशीतोष्ण प्रदेशात आहेत. भारतातील पश्चिम घाट व पूर्व हिमालय ही ठिकाणी जैवविविधता हॉटस्पॉट म्हणून ओळखली जातात. पुढील प्रश्न पहा, रिकामी जागामध्ये भारतात वनाबद्दलचे धोरण निश्चित करण्यात आलेलं आहे. तर 33% हे धोरण निश्चित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा मित्रांनो, मानवी जीवन संतुलित राहण्यासाठी किती टक्के वनांची आवश्यकता असते? 33% वनांची या ठिकाणी आवश्यकता असते मानवी जीवन संतुलित राहण्यासाठी. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, सदाहरित वने प्रामुख्याने महाराष्ट्रातील कोणत्या भागात आढळतात? तर या ठिकाणी ज्या ठिकाणी मित्रांनो 3000 मिलीमीटरपेक्षा लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी 3000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो अशा ठिकाणी या ठिकाणी सदाहरित वने जास्त आढळतात. त्यानंतर महाराष्ट्रातील एकूण वनांपैकी सर्वाधिक वने कोणत्या अधिपत्याखाली आहेत? तर वन विभागाच्या अधिपत्याखालील आहेत. पुढील प्रश्न पहा, नर्मदा सरोवर प्रकल्पाच्या विस्थापितांचे पुनर्वसन निगडीत रिकामी जागा सामाजिक कार्यकर्ते आहेत. मेघा पाटकर आहेत त्या. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, सुप्रीम कोर्टाने पर्यावरण विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याचा आदेश साली दिला? 2004 साली दिलेला आहे. भोपाळ वायू दुर्घटना केव्हा झालेली आहे? तर 3 डिसेंबर 1984 झालेली आहे. भोपाळ येथील युनियन कार्बाईड कारखान्यातून रिकामी जागा वायूची गळती झाली होती. मिथाईल आयसोसायनेट आहे ते. त्यानंतर सल्फर ऑक्साईडमुळे रोग संभवतात. श्वसनाचे आणि फुफ्फुसाचे रोग या ठिकाणी सल्फर डायऑक्साईडमुळे संभवतात. त्यानंतर हवेत शिशाची निर्मिती कशामुळे होते? तर हवेमध्ये शिशाची निर्मिती वाहनातील धूर, धातू प्रक्रिया उद्योग, लेड बॅटरी उत्पादन म्हणजे वरीलपैकी सर्वांमुळे होते. पुढीलपैकी कोणती गोष्ट न्यायमूर्ती चंदावरकरांशी संबंधित नाही? तर या ठिकाणी वरीलपैकी एकही गोष्ट म्हणजे न्यायमूर्ती चंदावरकरांशी संबंधित नाही. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, त्यांनी प्रार्थना समाजाला आधुनिक केले, किंवा
न्यायमूर्ती महबूब रांडेच्या मृत्यूनंतर नॅशनल सोशल कॉन्फरन्सचे नेतृत्व त्यांच्याकडे होते, तर वरीलपैकी एकही त्यांच्याशी संबंधित वाक्य नाही. पुढील प्रश्न घ्या मित्रांनो. जोड्या लावायला या ठिकाणी आपल्याला सांगितले आहेत. या ठिकाणी जोड्यामध्ये जे पर्याय क्रमांक 3 आहे, ही जोडी या ठिकाणी मित्रांनो पर्याय क्रमांक 3ची जोडी आहे ती या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे संयुक्त महाराष्ट्र परिषद अध्यक्ष शंकरराव देव होते. त्यानंतर बॉम्बे सिटीजन कमिटीचे मुख्य होते पुरुषोत्तमदास ठाकूर. त्यानंतर खासदार मुंबई ते होते मित्रांनो स.का. पाटील. खासदार पुणे त्याचं उत्तर आहे मित्रांनो NV गाडगीळ. त्यानंतर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडतो, तर सर्वाधिक तळी आहेत असं विचारलेलं आहे. तळी महाराष्ट्रात, तर भंडारा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तळी आहेत. जोड्या लावायला सांगितले त्या ठिकाणी, आणि या ठिकाणी मित्रांनो पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. म्हणजे याचं 2 आहे. धोम सातारा जिल्ह्यामध्ये येतं जलसिंचन, धोम जलसिंचन प्रकल्प साताऱ्यात येतो. त्यानंतर दूधगंगा हा जो प्रकल्प आहे तो कोल्हापूरला येतो. त्यानंतर मित्रांनो अरुणावती हा जो या ठिकाणी प्रकल्प आहे तो मित्रांनो यवतमाळला येतो. आणि त्यानंतर जायकवाडी हा प्रकल्प औरंगाबाद जिल्ह्यामध्ये येतो. तर अशा प्रकारे याची उत्तर येतात. त्यानंतर अभयारण्य आणि प्राणी आहेत, तर याचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 येतं. म्हणजे गिरचे अभयारण्य हे सिंहासाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर काझीरंगा जे अभयारण्य आहे ते गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर दचिगाम अभयारण्य हे मित्रांनो हंगूल या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि घाना अभयारण्य हे सायबेरियन सारस पक्षी, लक्षात ठेवा, घाना अभयारण्य सायबेरियन सारस पक्षासाठी प्रसिद्ध आहे. साल व सागवान वृक्ष सामान्यतः खालीलपैकी कोठे आढळतात, तर मित्रांनो या ठिकाणी ते मोसमी वनांमध्ये आढळतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण वनरक्षक भरतीसाठीची संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 9 पाहिली. यामध्ये काही सजेशन करेक्शन असतील प्लीज कमेंट्समध्ये लिहा. व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. आणि अशा परिपूर्ण अपडेटसाठी, परिपूर्ण वनरक्षक भरतीच्या तयारीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.